जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या जुन्नर तालुक्यातील शिरोली नगरीमध्ये स्वर्गीय निवृत्ती साहेब व स्वर्गीय हिराबाई शेरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. 19वे पुण्यस्मरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, अतिशय नशिबान लोक आहे तुम्ही त्या भूमीत जन्माला आलेले. मी आल्यापासून बघतोय कार्यक्रमाची रूपरेषा, प्रास्ताविक बोलणं, विविध पक्षाचे, विविध म्हणल्यापेक्षा सगळ्याच पक्षाचे लोक आहेत, सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी आहेत, शिक्षण सुशिक्षित शिकलेले राजकारणी. खरं म्हणजे तुमच्या पुढे मी काही बोलावं इतका मोठा तर मी नक्कीच नाही आहे, बोल करायला काय हरकत नाही. तर काय माहिती, शेरकर साहेबांनी मला बोलवलं ड्युटी म्हणून तुमच्या पुढे बोलणं आहे, नाहीतर तुम्हाला काही शिकावं किंवा दोन गोष्टी सांगावं ह्या लायकीचं मी नाही. 7वी शिक्षण झालेला माणूस आहे, शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो, काहीच नाही, काही पदवी नाही, कुठं राजकारणी नाही, कोणत्या पक्षाशी असं काही विशेष जोडल्या गेलो नाही. सगळ्या पक्षात चांगलं बी आहे आपलं आणि चांगलं ठेवायला बी पाहिजे. नाहीतरी आज तुमचं ज्याच्याशी चांगलं आहे ते उद्या कोणत्या पक्षात राहील तुम्हाला कुठं माहिती आहे. त्याच्यामुळं आपलं चांगलं ठेवलेलं बरं आहे. काय काय कोणाचं काय गॅरंटी, काही कशाचाच भरोसा नाही. सकाळी एक तर संध्याकाळी एक आहे. त्याच्यामुळं कोणाशी वाईटपणा घ्यायचा काही विषय नाही. पत्रकार मंडळी आहे, महिला मंडळ आहे, तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. शेरकर साहेबाबद्दल मी तुमच्या पाहुणे, काही मित्र यांच्याकडून काही गोष्टी ऐकल्या, ते स्टेटसला ठेवते, व्हॉट्सअपला टाका. आपली प्रत्यक्ष कधी भेट नाही, पण मी तुम्हाला खूप दिवसांनी ओळखतो. ज्यांनी हा कारखाना उभा केला ते शेठ बाबा, त्यांचंही कर्तृत्व ऐकताना माणूस भारावून जातो हो अक्षरशः. काय लोक होते हे पूर्वीचे. त्यांच्या नावातच निवृत्ती असल्यामुळे जन्मतःच कशाची आशा केली नाही, म्हणून ते घडलं. नाहीतर बोलू नाही. पण आता अनेक चेअरमन पाहिले मी महाराष्ट्रात, तुम्हालाही माहीत असेल. मला आहे ना साहेब, कुणाला राग आला येऊ आला, मला चांगलं बोलताच येत नाही. हा माझं थोबडच इतकं वाईट आहे ना, मला तरी मी किती गोळ खातो, पण ते नाही जमत. काय करा, नाही जमत नाही काय. हा ना, अनेक चेअरमन असे निघाले महाराष्ट्रात, त्यांनी कारखाने आजारी पाडले आराम करायला, त्यांना चिकत घेतले. काय हलकट म्हणा झाले ह्या वृत्ती. का नाही बोलायचं, आणि आम्ही नाही बोलायचं मी कोण बोलायचं. साहेब तुम्ही विचार करायची गोष्ट आहे ना, आजारी त्यानेच पाळलं आणि इकत त्यानेच घेतला म्हणलं, चमत्कार नाही हो. आणि अशा काळात हा कारखाना टिकून राहतोय, लोकांचं हित पाहतोय. कारखान्याचं नाव बी लय भारी हो, विघ्नार्थ. लोकांच्या सुखदुःखासाठी कायम जपतोय. किती कर्मचारी आहे, किती सभासद आहे, कारखान्याची कॅपॅसिटी. 40 वर्षापासून हा कारभार मी MD साहेबाच्या मुखातून सगळं ऐकलं. ते MD साहेब बी तुम्हाला फार चांगले लाभलेले, अभ्यास आहे त्यांचा, चांगले काम. तसे पश्चिम महाराष्ट्रात लोक सगळे चांगलेच. आमच्या मराठवाडा आणि विदर्भालाच जायला काहीच बेकार आहे. तिकडे काही कार्यक्रम असताना तुम्ही कसे बोलवले, सोनवणे साहेब बोलवले, व्यंगे साहेब बोलवले, ताईला बोलवले, तिकडे आमच्या तिकडे बोललेलं नसतं.
अनपणीला बी असते गेले नसते. अति हलकट लोक आमच्या निव्वळ स्वार्थ स्वार्थ. पुन्हा एकदा सगळ्यांच्या मी मनापासून आभार मानतो. पूर्वीच्या औरंगाबाद, आत्ताचं संभाजीनगर जिल्ह्यात माझं गाव आहे. संभाजीनगरच्या अलीकडे नगर रोडवर 10 किलोमीटरवर गाव आहे. शहरात जायची गरज नाही. पाटोदा गाव, त्या गावानं 95 साली मला सरपंच केलं. अगोदर आमच्या गावात ग्रामपंचायत नव्हती. 95लाच ग्रामपंचायत स्थापन झाली आणि सुरुवातीला ग्रामपंचायत आमच्याकडे दिली. सलग 25 वर्षे दिली. त्या गावचे उपकार आहे की सलग 25 वर्ष काम करता आलं म्हणून ते शक्य झालं. नाही तर 1-2 वर्षात सोपं नाही. काय केलं आम्ही त्या गावात? असं विशेष काही नाही केलं. जे सगळ्यांनी करायलाच पाहिजे तेच केलं. पूर्वी ग्रामपंचायतीकडे पैसा पण नव्हता. पैसा हा विषयच नव्हता. ते 15 वित्त आयोग हे आत्ता आलं. हे मोदी साहेब आल्यापासून 15 वित्त आयोग. नाही तर पहिले पैसा नव्हता. 100 रुपये पण ग्रामपंचायतला मिळत नव्हते. सरपंचानं घरातूनच पैसे घालायचे, घरातूनच चहा पाजायचा, घरातूनच 4 लोक सांभाळायचे. एवढा असून ते निळू भाऊंना इतका नासून ठेवला सरपंच. त्या लय डेंजर. ते धोता धोता आमचे नाकीनो आले. आता ठीक आहे, त्यांना जसं दिसला तसं त्यांनी रंगीला. आता कदाचित आजच्या काळात ते असते तर आज त्यांनी बदलीला पण असता. ज्याची त्याची दृष्टी आहे, ज्याचा त्याचा विषय आहे. आज अनेक सरपंच इतकं चांगलं काम करते, तुम्हाला काय सांगावं. अनेक सरपंच आहे, तुमच्या भागात पण आहे, अख्ख्या महाराष्ट्रात आहे. मी फिरतोय ना, रोज दिवसभर जातो. 400-500 सरपंचाचं महाराष्ट्रात इतकं चांगलं काम आहे, तुम्हाला काय सांगावं. भयानक चांगलं आहे. जे आमदाराला जमलं नाही ते सरपंचाने इतके चांगले गाव उभा केलेले आणि करायला पाहिजे. ही त्यांची ड्युटी आहे. मी एक 4-5 गोष्टीवर माझं जास्त फोकस असतं. तुम्हालाही सांगतो, सरपंचाने पाणी चांगलं दिलं पाहिजे प्यायचं, झाडं भरपूर लावले पाहिजे फळाचे, गावात स्वच्छता पाहिजे. दुसरं एक काम आहे, बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. आता लई गरज आहे. फार भेसळ आहे बाहेर, भयानक भेसळ आहे. ज्यांचे जगात मसाले त्याच्यात बी कॅन्सर निघालं म्हणते. जगात माल विकतो पण त्याच्यात पण भेसळ आहे म्हणते. रेडीमेड मसाल्यामध्ये घोड्याची शी घालून येते. खायची तर खा. हा ना, हॉटेलच्या भाजीला जी चव आहे ती घरी येते का? नाही, कारण आपल्या बायकोला माहितीच नाही घोड्याची शी टाकायला कधी. ती तशी लागेलच कशी काय. मुलांचं शिक्षण चांगलं पाहिजे, संस्कार दिले पाहिजे. हे पंचायतीचे काम आहे. म्हाताऱ्या लोकांना जीव लावला पाहिजे. वयस्कर गावात मंडळी असते त्यांना जीव लावा. ते धन आहे आपलं. त्यांना काय कमी जास्त काय पडतं बोला तर घरी त्यांच्याशी. बाबा चहा घेता का, घेतली का, जेवले का, एवढं बोललं तर म्हातारा 2 वर्ष जास्त जगत. आणखीन एक काम आहे. हे काम का सांगतो मी, आमचं आयुष्य कमी होऊ राहिलं. रोज 50-60 वर्षात माणूस मरू राहिला. आपल्या आजोबा पंजोबा 100 वर्षे सहज जगत होते. तुमचे वय किती? 70 टकाटक आहे. सचिन तेंडुलकर बघा ना, 70 वाटतं का तुम्हाला? काय माझं 70 संपून गेलंय. पण आता नाही जगत. 50, 55, 60 मध्ये चालले. तर ह्या ज्या गोष्टी सांगितल्या हे काळजी न घेतल्यामुळे चालले. तुम्हाला जर 100 वर्ष जगा, रशियामध्ये जपानमध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतो, जगतो नाही, काम करतो. आपण चाललो. जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर आणखीन एक काम आहे.
तुम्ही करत असाल तुम्ही सांगतो, आणि त्याच्याशिवाय तुम्ही 100 वर्ष जगूच शकत नाही, हे त्रिवार सत्य आहे. ज्यांना ज्यांना 100 वर्ष जगायची इच्छा असेल, हौस असेल, त्यांनी मला साथ द्या, मी सांगतो. मग काय करू सांगू? पहिला मंडळ जगायचं नाही 100 वर्ष. 100 वर्ष जगायचं असेल तर 7वं काम असेल, दुसऱ्यावर जळायचं नाही. कशाला जळवतो आम्ही दुसऱ्यावर? मला काय कळलंच नाही काय घेणं त्याला. कोणाला काय मिळालं मिळालं. तालुक्यात एकच आमदार होईल, एकच पंतप्रधान होईल देशाला, एकच मुख्यमंत्री होईल. कोणाचा नवरा चांगला असेल, कोणाची बायको चांगली असेल, कोणाची शेती चांगली असू द्या ना. तुम्हाला देवाने कमी दिलं का? नाही. मग समाधानी राहा ना. दुसऱ्यावर जळून काय उपयोग आहे? ते जळाल्यामुळं आमचा प्रॉब्लेम होतो, आमचं आयुष्य कमी होतं. म्हणून इथून पुढे माझी विनंती आहे, दुसऱ्यावर जळू नका. परमेश्वर तुम्ही करत राहा, तुम्हाला मिळतंय, देव देतो, चांगलं देतो. चांगलं करत राहा, चांगले फळ. 40 वर्षापासून यांच्या घराण्याकडे हे कारखाना काम करतो. चांगलं केलं म्हणून चालतं. मी पहिले सांगितलं, त्यांच्या नावातच निवृत्ती होतं, 7 हिराबाईची. दादा तुमच्या पण नावात सत्यशील आहे, आयुष्यभर लक्षात राहू द्या. आमचे हात जोडून विनंती. हा ना, काहीतरी आपल्या वडिलांनी नावं ठेवताना काहीतरी विचार करून ठेवले जाते, उगाच ठेवत नाही. आताचे आईबाप काही ठेवते, गोट्या सोट्या, तर त्याचा गोट्या सोट्याच होतो. त्याचं काय होणार आहे दुसरं? बापच त्याला गोट्या म्हणल्यावर त्याचं चांगलं कुठून व्हायचं कसं? म्हणून आई वडिलांनी नाव ठेवताना पण काहीतरी विचार केला पाहिजे, काहीतरी चांगलं नाव ठेवलं पाहिजे, त्याला त्याची आठवण राहिली पाहिजे. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढे लोक कार्यक्रम, आमदार साहेब पण बोलले, ताई पण बोलले, संख्या वाढते म्हणे. आणि दर्जी लोक आहे, सज्जन लोक आहे, हुशार लोक आहे, तुमचा भाग पण चांगला आहे. हे 5-7 कामं करा. आम्ही तेच केलं पंचायतमध्ये. आपला उशीर झाला, 11:30 वाजले. किती वेळ बोलावं याला काही मर्यादा आहे. पैसा पाहिजे कोणतीही गोष्ट करायला. आम्ही आमच्या पंचायतमध्ये आर्थिक नियोजन केलं. 4000 लोकसंख्येचं गाव आहे माझं. 5000 रुपये टॅक्स एका घराकडून घेतो मी आज. 800 कुटुंबाचे 40 लाख रुपये येते मला टॅक्स. आणि माझ्या गावात 100% टॅक्स भरावाच लागतो, तो पण चालू वर्षीचा, मागचा नाही. म्हणजे तुम्हाला वाईट नका वाटून देऊ, तुम्ही मागच्या वर्षीचा अजून भरला नाही. हा बरोबरच येत नाही, मला माहिती आहे ना ते. आमचा चालू वर्षीचा वसूल झाला. ही पद्धत लोकांना वळण लावून दिलं. त्याच्यात काही विशेष काय आहे असं काही नाही, लोकांना वळण लागलं. 40 लाख आमचे येते टॅक्सचे, 32 लाख आमचा खर्च आहे वर्षाचा, 8 लाख आमच्या पंचायतला नफा आहे. आणि आता सरकार देतं दरवर्षी 15 वित्त आयोगाच्या रूपाने 40 लाख. 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये देतं सरकार दरवर्षी, न मागता न अर्ज करता सरपंचाच्या खात्यात जमा होते. सरकारचे लोक नाही हुशार राहते. एवढे पैसे द्यायचे, भारताला किती पैसा लागत असून का अंदाज आहे त्याचा? यांनी चालू केलं, त्यांचे उपकार आहे. पण आता त्याने बंद केलं. तुम्हाला माहिती आहे का नाही काय माहिती? 15 वित्त आयोग भाजपनेच चालू केलं, चांगलं केलं, पैसे द्यायला लागले. आधी पैसे नव्हते, पण आता यांनीच पैसे देणं बंद केलं. बंद केलं म्हणजे कसं केलं? पैसे देतो म्हणते आम्ही, पण सरपंच ठेवत नाही. खर्चिंग कोण? अर्ध्या महाराष्ट्रात सरपंच नाही, ग्रामसेवकाला अधिकार दिले नाही, मग पैसे कोण खर्चिक? कळलं का नाही कळलं? भाजपचं डोकं म्हणजे जगाच्या पुढचं डोकं आहे. दिसून तर द्यायचे नाही, केल्याशी तर राहायचे. फार डेंजर आहे, फार डेंजर आहे, फार डेंजर आहे. साहेब 1 रुपया खर्च होईना ना.
हा चमत्कार आहे. आणि इतका महाराष्ट्र नालायक आहे, कोणी बोला ना. का निवडणुका घेतल्या नसते बरं? काहीच कारण नाही. 73वी घटना दुरुस्ती केली. आम्ही साक्षीदार होतो दिल्लीमध्ये. सरपंच पदाची तारीख संपायच्या आधी 15 दिवस दुसरा सरपंच डिक्लेअर झाला पाहिजे, ही घटना दुरुस्तीतली केलेली तरतूद आहे. 6 महिने झाले, कारण त्याला बोलायची हिंमतच नाही कोणाची. बोलले का कोण बोलत? मांजराच्या घंटात घंटी कोण बांधली? आता आम्ही एवढं तेवढं बोललो, काहून बोललो? आत गेले का आणि बाहेर राहिले का? आमचं काय वगैरे. माझी सरकारला या निमित्तानं विनंती, हात जोडून की बाबा हो, निवडणुका घ्या. अहो, एका गावाला पाणी नव्हतं, पाणी तर पाणी पुरवठ्या मंत्र्याला लक्ष घालावं लागलं त्याच्यात. नाही तर बोला कोण? सरपंचच नाही ना, सदस्य नाही तर. सरपंच हा अतिशय गरजेचा आहे. आपल्या घटनेनं एवढी भारी तरतूद केलेली आहे. आमदार कुठेही उभा राहता येतो, खासदार कुठेही राहता येतो. सरपंचाचं तसं आहे का? सरपंच त्याच गावाचा लागतो. काहून दिला घटनेनं हा अधिकार? साहेब, तुम्हाला एक गुपित गोष्ट सांगतो. सरपंच जर कुठला चालला असता तर ह्या आमदार लोकांना आंध्रातून आणले असते. हे तुम्हाला सरपंच मरा आपला सरपंच चालला असता, हे डायरेक्ट आणले असते. म्हणून घटनेचे उपकार आहे का आपल्या गावातले सरपंच आहे, तुमचं सुखदुःख तुम्ही पाहिजे. या भागातलं दुःख तुम्हाला जेवढं कळू शकतं ते आम्हाला कळू शकतं का? नाही कळू शकत. म्हणून शासनाने लवकरात लवकर सरपंचाच्या निवडणुका घेतल्या पाहिजे आणि सरपंच बसला पाहिजे. पण ते प्रशासक बी नाही ना, नुसतं सरपंच नाही असं नाही, प्रशासक बी नाही आहे. आता ते कोणत्या कोर्टात गेलं, कोर्टाने त्याला स्टे दिला, म्हणजे सरपंच नाही आणि प्रशासक बी नाही, म्हणजे कारभार ठप्प, काहीच करता येत नाही. किती वाईट आहे. चला ठीक आहे, आज ना उद्या प्रश्न सुटन, मार्गी लागन. आम्ही त्या गोष्टी गावात देण्याचा प्रयत्न केला. 5,000 रुपयात आम्ही एवढ्या गोष्टी देतो. पाणी काहून चांगलं प्यायचं तर पाणी खराब झालं, सगळ्याचं झालं. कारखान्याचं पाणी पाण्यात सोडलं, ड्रेनेजचं पाणी पाण्यात सोडलं, संडासचं पाणी पाण्यात सोडलं, मेलेल्या माणसाची राख पण पाण्यात टाकली. इकडं कुठे टाकते? पाण्यातच टाकते. ती राख प्यायला चालत नाही, तरी आम्ही पाण्यात टाकतो. लय कबाल आहे. कोणी बघेन मग आम्ही त्या राखीचं काय करावं? माझी आई वारली, मी नाही टाकलं. 100 वर्षाची होती म्हातारी, 105. 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडी थोडी राख टाकली, त्याच्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली, पाणी चांगलं राहिलं, नेऊन टाकायचे 500 वाचले. किती सोपं. पाण्यात नाही टाकावं, माझी हात जोडून विनंती. एक चिमूटभर राख घेतली अशी, 2 बोटाच्या चिमटीत माईन अशी गिलासभर पाण्यात टाकली आणि एखाद्या मावशीला प्यायला दिली. ती बाई तुझ्या नवऱ्याचं आहे, नाही प्यायचं. मग लोकांच्या पाण्यात पोतभर कशी काय टाकते हरामखोर? केव्हा लाज नाही वाटत? नको टाकू ना. चांगली गोष्ट. कोणी म्हणून आमची प्रथा आहे पहिल्यापासून. आता अनेक प्रथा सोडून दिल्या. आता पोरी कटिंग करते का नाही? त्या पोरीची आजी कटिंग करीत होती का? प्रथा कुठे गेली? ज्या चांगल्या प्रथा आहेत त्या ठेवा, ज्या चांगल्या नाही त्या सोडून द्या. पाणी सगळ्याचं खराब झालं म्हणून आता एकच पर्याय आहे, पाणी फिल्टर करून पिणे. आणि एक माणूस पिऊ शकत नाही म्हणून ग्रामपंचायतला देणे. ती ग्रामपंचायत बार पुढे गाऊन येते. एक माणूस कसं करेल? झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. तुमच्या भागात चांगले झाड आहे, तुमच्या कारखान्यावर पण खूप झाड आहेत, त्यातल्या त्यात फळाचे लावा. पेरू, आंबा, सीताफळ, नारळ, फळं लावा, झाडं खाऊ द्या. हे आंबे आहे बघा ना, तुम्ही झाड लावलं, आंबा थोडी तुम्ही लावला. आंबा त्याला निसर्गाने दिला. किती भारी. माझ्या गावात यावर्षी कमीत कमी
रस्त्याला लावलेल्या नारळाच्या झाडाला 2.5 लाख नारळ निघाले. 2.5 लाख. आणि तो आकडा 5 लाखावर जाणार आहे 2-3 वर्ष. सरकारी जाग्यावर सरकारच्या पैशानं लावलेले झाड 5 लाख नारळ गाव खाते. आणि एवढे झाडं लावले म्हणून प्रतिभाताईनं पाठीवर हात टाकला आणि पुरस्कार त्याला 25 लाखाचा. आणि नारळ कोण खात? आम्ही. जागा द्यायची, पैसा द्यायचा आणि पुरस्कार आम्हाला, नारळ आम्हाला. तरी गाव करीत नाही. पण झाडं लावा, फळाचे लावा, फळाचे. मला लोक काय म्हणते, साहेब रस्त्याला जर फळाचे झाडं लावले रोडला, सीताफळ, पेरू, आंबा, हे रोडला, दोन्ही रोडला लावा ना. ते म्हणते पोरं ठेवायचीच नाही. मी म्हणतो पोरं नाही ठेवायची, पोरं खाते. मग मी पोरासाठीच लावा म्हणतो. निवृत्ती बाबांना हे फळ लावलं ते पोरासाठीच लावलं, लक्षात ठेवा. त्यांनी विचार केला असता की पोरं खाते नाही, लावूनच. पोरं खाते म्हणून जर तुम्हाला फळाचं झाड लावायचं नसन का, माणूस हलकट झालो. ताई तुमची माफ, कान धरून माफी मागतो आणि पुन्हा एकदा सांगतो, बघा कळलं तर, पोरं खातेन म्हणून जर तुम्हाला फळाचे झाडं लावायचे नसन, मग एवढा कुटाणा केलाच कशाला? काय गरज पडली होती त्याच्यावर? मग रामदेव बाबाच्या आश्रमात जाऊन राहायचं ना. झाडं लावा, झाडाशिवाय पाऊस पडत नाही. हे देवाला पाणी घातल्यानं कधीही पाऊस पडत नाही, लक्षात ठेवा. आम्ही वारकऱ्याची अवलाद, काहीतरी सांगायचं. काय आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्ष बल्ल्याम, झाडाशिवाय पर्याय नाही. देवाला पाणी घालायचं जरूर घाला, पण त्याने पाऊस पडत नाही. कोकणात 3000 पडतो, आमच्याकडे 300 पडतो. काऊन? कोकणातलं देव लोकांवर देव कृपा आहे का? नाही, झाड आहे. केरळला काऊन पडतो? आणि देवाला पाणी घातल्यानं पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसता. तिथे देवाला पाणी घालते का? मग कसं का पडतो? काहीतरी लोकांच्या डोक्यात भंकस कल्पना घालून द्यायच्या आणि समाजाला आळशी बनायचं. आळशी, समाजाला आळशी करायचं आणि आपली पोळी भागायची. हे लय लोकांचे धोरण आहे, पण ते चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर बी माणूस झाला नाही, नंतर बी माणूस झालाय. त्यांना माणूस म्हणणं पण पाप आहे. आपल्या देशात 33 कोटी देव आहे म्हणते. किती? मी माई खरी शपथ खाऊन सांगतो माझ्या मुलीची, मला 33 कोटी देवापैकी देव दिसत नाही, छत्रपती शिवाजी महाराज सोडून. हे देव काय विचार, काय वागणं, काय बोलणं, काय राहणं, समाजाच्या कल्याणाच्या काय गोष्टी, तेव्हा शेतकऱ्याच्या हिताच्या, रयत्याच्या हिताच्या, गावागावातल्या लोकांच्या समस्या जाणून काम करत सोपी गोष्ट नाही हो. तर आम्ही शिकलो नाही त्यांच्यापासून. आम्ही फक्त मोठेपणासाठी महाराजांचा वापर करतो. त्यांचे विचार घेऊन वागण्याचा आम्ही विचार केला पाहिजे. म्हणून झाडं लावा. ऑक्सिजन प्राणवायू म्हणते त्याला, प्राणवायू नाव आहे त्याला ऑक्सिजनला. 28 किलो ऑक्सिजन लागतो रोज आपल्याला. 28 किलो. एक झाड देते 7 किलो. जगायला 4 झाडं लागते. हे कोरोना आलता ना साहेब, कोरोना आजार नव्हता. कोरोना म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा. ज्या ज्या जागी ऑक्सिजन नाही मिळाला, भवरा तयार झाला, ती त्याला गेला. हे यानं काय नाव द्या म्हणून गेलं. दवाखान्यात नेऊन माणसाला काय करीत होती कोरोना झालेला, दुसरं काहीच नाही. सोपं सांगू, ज्याची रेंज गेली तो गेला. आपली रेंज जाते ना काही काही ठिकाणी, आपण वर हिंडतो, इकडे त्याकडे जातो, घरावर जातो, रेंज गेली गेला.
पुण्या मुंबईत जास्त लोक का मेले? झाडं कमी, लोकसंख्या जास्त. खेड्यात कमी काऊन मेले? झाडं बरे, लोकसंख्या कमी. म्हणून झाडं लावा. कोण्या दिवशी कोरोना येईल. कोरोना मागे बी एकदा आला होता. त्या सत्यवानला कोरोना झाला होता. सत्यवान माहितीये का? सावित्रीचा नवरा. साहेब, त्याला कोरोना झाला होता. हा ना. अहो, त्याला ऑक्सिजन मिळाला की बाई हुशार सावित्री. त्याला ओढीत ओढीत आणलं, वडा खाली टाकलं. बरोबर आहे. त्याला ऑक्सिजन मिळालं, ते जगलं. हे सोपं आहे ना. हे आमच्या पागल वडलंय भारी, वडलंय भारी काय तर म्हणे त्याला जोरात गुंडळी. काहीच नाही. वडाचा नाही, याचा दुसरा संबंध. मला वेळ मिळाला तर शेवटी सांगत नाही. तुम्ही आठवण करा. मी जेवढा वरून काळा आहे ना, त्याच्या 10 पट आतून काळा आहे. त्या हरामी आहे. आणि सरपंच हरामीच पाहिजे. हे भोळ्या बाबड्या सरपंचाचं, तुकाराम महाराज सारख्या सरपंचाचं काही खरं नाही. सरपंच बदमाश. हे गावातले 4000 रानडुकरं सांभाळायचे, हे कोणाचं काम आहे का? म्हणून सरपंच हरामी पाहिजे. हरामी. मी लय वेळेस सांगितलं, सरपंचाशिवाय हे काही खरं नाही. आणि सरपंचाशिवाय देश बी महासत्ता होऊ शकत नाही. हे राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून सरपंचाला, ग्रामपंचायतीला त्रास द्यायचा नाही. त्यांच्याशिवाय देश महासत्ता होऊच शकत नाही. चांगले निर्णय होते. अनेक गोष्टी चांगल्या आहेत. पण खूप करायचं आहे आपल्याला. खूप करायची गरज आहे. गावात स्वच्छता ठेवा. कोणतंच गाव झाडून घेत नाही हो. काही गावं 1947 पासून झाडून नाही घेतले. सगळं गाव झाडूनच घेत नाही. कारण त्यांची अर्थव्यवस्थाच बिघडलेली आहे. याला मुख्य कारण आहे अर्थव्यवस्था. स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही लय माग आहे. सरपंचाने हर गावाला, हर माणसाला शिकायचंय. आपण जेवायच्या आधी हात धुतो का ताई? हात पुसतो का याला? जुन्या कपड्याला काय उपयोग झाला हात धुवून? त्या हॉटेलमध्ये एकच टॉवेल राहतो, सगळ्यांनी पुसा. महिला मंडळीचं तर लयच अवघड आहे. तुम्ही जेवायच्या आधी हात धुता तर पुसीचं काय आलं है ना? नाक पुसायला तेच, ताट पुसायला तेच, हात पुसायला कसे काय? हे जरी बारीक गोष्ट असली पण हे न शिकल्यामुळे हे प्रॉब्लेम झाला. नखं काढायचे जीवर येत आमच्या. आमच्या ह्या क्षेत्रातल्या गुरुजीनं आम्हाला शिकलेलं सांगतो. तुम्हाला तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहे म्हणून सांगतो. त्याने आम्हाला एक गोष्ट सांगितली, बोटात अंगठी घालायची नाही म्हणे, लय घाण गुतती. आणि लईच हौस असेल तर डाव्या हातात घालायची नाही. काढून पहा, ज्याच्या डाव्या हातात त्यानं काढून पहा, हातून काळं भंगार येते. हे बघा साहेब, ऐकायला हे जरी विचित्र वाटलं पण कोणा तरी सांगायला पाहिजे ना. कोणाच सांगायचं नाही, मग माहित कसं होईल? म्हणून स्वच्छता, गटार बंदिस्त पाहिजे. उघडे गटार फार डेंजर आहे. हे मलेरिया जे रोग आहे उघडे गटारामुळे आहे. गावात जास्त दवाखाने असणं भूषणाचं नाहीये, अपमानाचं लक्षण आहे. कशाला पाहिजे दवाखाने आम्हाला? माझ्या इथे 94ला 2 खासगी डॉक्टर होते, दोघं पळून गेले. 10 रुपये धंदा होत नाही. आपल्याला डॉक्टरचा राग नाही, पण डॉक्टर असणं काय भूषण नाही रोजच्या याला. कशाला पाहिजे? म्हाताऱ्याला जीव लावा, मुलांना शिक्षण करा. आम्ही हे सगळं केलंय, करतोय. खूप मोठं केलं ना असं नाही. आम्ही
आम्ही फक्त बेसमेंट तयार केलं. काय केलं? बेसमेंट. एवढं नाव झालं. जर आम्ही कळस उभा केला तर काय होईल? तुम्हाला खरं सांगतो प्रांजळ मनाने, मी MD साहेबांना सांगितलं, ते लई कौतुक करत होते माझं. मी म्हणलं साहेब, आम्ही लय मोठं काम नाही केलं, कोणाच काही नाही केलं म्हणून आमचं मोठं झालं. वासरातला मिडी काय सांगी नाही, त्या विशेष काय केलं आम्ही? असं लोकांना चांगलं पाणी दिलं, लय विशेष आहे. किती काय झाडं लावले, काय विशेष आहे? करा. अर्थात पैसा लागतो, लोकांकडून पैसा घ्या. मी माझ्या पैशाचं गणित तुम्हाला सांगितलं. 5,000 रुपये टॅक्स घेतो एका घरातून, 800 घराचे 40 लाख येते, 32 लाख खर्च आहे, 8 लाख नफा आहे. प्रश्न असा आहे, 5,000 रुपये 1 एप्रिलला वर्ष चालू झाल्या लोक कसे काय देते? माणसं इथून तिथून सारखे, ते काऊन देते? आम्ही सुविधा पण तसंच दिल्या. काय सुविधा दिल्या आम्ही? माझ्या इथे 4 नळातून पाणी येते एका घराला, 1 नळातून नाही. 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. 4 1 मिनिट बंद नाही. पहिलं पाणी आहे जमिनीतलं आमचं, बोरचं, जुन्या भांड्याला. दुसरं पाणी आहे आम्ही जायकवाडी धरणावरून घेतलेलं, म्हणजे MIDC नेलं, MIDC कून आम्ही विकत घेतलं, ते लोकांना दिलं. ते 3ऱ्या मजल्यावर जातं पाणी, बगर मोटरचं, इतका फोर्स आहे, 24 तास. दुसरं पाणी झालं. तिसरं पाणी आहे 20 लिटरचा एक जार एका घराला रोज, फिल्टर. साधारण एक जार केवढ्याला येतो? 10 रुपये. महिन्याचे 300, वर्षाचे 3600. बरोबर आहे. आम्ही घेतले किती? 5,000. हे ध्यानात ठेवा. म्हणजे एका फिल्टर पाण्यात पैसे पिटले. घरातले 2 नळ तसेच. आणि चौथं पाणी आमच्या इथं रोज सकाळी पहाटे 5 ते 8 संपूर्ण गावाला आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही, आम्ही सोलरवर तापतो. त्याला काही खर्च येत नाही. सोलर, मला माहित नाही इकडे किती प्रमाणात सोलरचा वापर आहे, पण भविष्यात जर तुमच्याकडे सूर्य आला तर सोलरवर तापा. केवढं संकट आहे डिझेल पेट्रोलचं. याला एकच पर्याय आहे, सूर्य. किती सोपं आहे ते, बेखर्ची. त्या ट्रम्पच्या नादी लागल्यापेक्षा हरामखोराच्या आपलं सोडा ना. मला लय राग येते ट्रम्पचं. त्याचं नाव काढलं पण माझी मॅच अशी खराब होती ना. तो भारतात असताना मी मेलो तर मेलो, पण त्याला धरलंच असतं. इतका स्वार्थी माणूस असावा. एकटा माणूस जगाला विठीत करतो. हे हलकट पुढारी नाही जन्माला आलेले बरे असे. बरं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बस झालं ना, काय कमी आहे? नाही, इराण पाहिजे, इराक पाहिजे, भारत पाहिजे. कशाला? अरे 80च्या वर गेला भाडव्या. कोण्या दिवशी जायचं पत? हे बघा, कोणी म्हणून मी एवढ्या मोठ्या माणसाला कसं बोलतो? मी मोठ्या माणसाला नाही बोलत, मी हलकट माणसाला बोलतो. मोठ्याला कशाला बोलू? मी आदर करीन. इतका त्रास. मला डिझेल भेटणं काल परिश्रम झालो मी येताना. नंतर असं घाबरलो. ड्रायव्हर म्हणे कारखान्याला जाईल. म्हणलं चाल. मग तिथे गेलो. पाहू. अवघड ना, पैसे देऊन यायला भाव वाढायचे द्यायचे वाढून, पण हे काय तकलीफ झालंय. 4 पाणी. आमची एक पिठाची गिरणी आहे, पंचायतनं टाकलेली 20 वर्षापूर्वी. जो टॅक्स भरेन त्याला वर्षभर दळण फ्री. साधारण 1,000-1,500 रुपये त्याचे वाचत. बरोबर आहे साहेब. आम्ही 5,000 घेतले, हे लक्षात ठेवा. त्याचा घराचा टॅक्स पण आला, पाणीपट्टी पण आली, सगळं आलं त्याच्यात, आणि या सुविधा पण. तुम्हाला जसं सांगितलं बाहेरचं खाऊ नका, मग आम्ही काय विचार केला? बाहेरचं खाऊ नका, मग यांना काय करा? मग आम्ही बटाटा चिप्स बनवायचं मशीन घेतलं, बटाटा चिवडा बनवायचा. तुम्ही तुमचे आलू आणा, करून न्या फुकट. हळद पावडर करा,
मिरची पावडर करा, धने पावडर करा, शेवाय करा, पापड करा, डाळी करा, गोड तेल करा, उसाचा रस काढा. हे सगळं मसनी पंचायतमध्ये फुकट वर्षभर. उसाचा रस पण बाजारात प्यायचा नाही, भेसळ राहती. आता तुम्ही शंका घेईन रसात कस काय भेसळ येईल? रसात भेसळ नाही येत, पण बर्फात. लातूरला रात्री एक म्हातारं मेलं, त्याला बर्फात ठेवलं दवाखान्यात. सकाळी ॲम्ब्युलन्सवाल्याला सांगितलं याला याच्या गावाला नेऊन घाला. त्यानं म्हातारं सोडून दिलं आणि येताना बर्फ रसवाल्याने केला. आम्ही म्हणतो टाक, अजून टाक, पिये पिये. लय म्हणून बाहेर भरोसा ठेवायचा नाही. आपलं आपलं आपल्या गावावर भरोसा ठेवा, आपल्या जवळच्या लोकांवर भरोसा ठेवा. कमी पडलं तर मग राहणार ना, पण बाजारातलं नको रे बाबा. आता कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही. शेती करायला ट्रॅक्टर आहे आमच्याकडं. सरपंच लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की शेती करायसाठी ट्रॅक्टर खरेदी केले पाहिजे सरपंचाने. आम्ही ट्रॅक्टर आहे शेती करायला 25% सबसिडी आहे शेतकऱ्याला. म्हणजे बाहेर जर 2000 रुपये एकर नांगरायला असेल तर आमचं पंचायतचं ट्रॅक्टर 1500 रुपये एकरने नांगरित. डिझेल ड्रायव्हर आमचं. 5 एकर त्यानं नांगरलं तर 2500 रुपयाचा त्याचा फायदा होतो. आम्ही तोट्यात जात नाही. 1500 आमचा खर्च निघतो, उलट फायदा द्या. आम्ही ट्रॅक्टर घ्यायला काय हरकत आहे सरपंचाला? गावच्या लोकांची शेती करा ना. एखादा सरपंच म्हणा ट्रॅक्टरला पैसे कुठून आणू, समाज मंदिराला कुठून आणले, काय फायदा आहे समाज मंदिराचा? पर ते समाज मंदिर बी शाळ्याचं वेगळं, कोळ्याचं वेगळं, माळ्याचं वेगळं, मराठीचं वेगळं, दलातीचं वेगळं. काय करता त्याला? फुकट पैसे चालले आमचे. आणि काय फायद्याच्या गोष्टी घ्या, उद्योगाच्या गोष्टी घ्या. एक धीरूभाई अंबानी काय करू शकतो, सरपंच करू शकत नाही. आपण जिथं बसलोय जे वैभव पाहतो हे एका सरपंचानेच करेल. सरपंच करू शकतो, करा. सरकारच्या भरोश्यावर बसल्यापेक्षा आपलं आपलं करा, आपली आपण करा, सोडू नको. संपूर्ण गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. फक्त 1-8 आहे. 4 ठिकाणी मशीन ठेवलेले आहे आम्ही. अंगणवाडी, शाळा, पंचायत असे 2 अंगणवाड्या. की महिलांनी वापरल्यानंतर तिथं आणून डिस्पोज करायचं. हा कडक नियम आणि करते आमची इथल्या महिला. मी इथून दंडवत करतो त्या माऊलीला. साहेब हा विशेष आहे. सॅनिटरी नॅपकिन फुकट देणं विशेष नाही, वापरणं विशेष नाही, आणून तिथे जाळणं हे विशेष आहे. शिकलेले लोक नुसते वापरते, फेकून देते, चुकीचं आहे. ते आरोग्य आपलं सगळ्याचं बिघडत चाललंय, त्याचे कारण कोणी शोधितच नाही. सगळ्या गावाला वायफाय फ्री आहे. सगळ्या म्हणजे जे टॅक्स भरून द्याला. पैसे किती घेतले आम्ही? 5000. लक्षात ठेवा. 7 वर्ष झाले माझ्या गावातले गरीब निराधार म्हातारे, ज्यांना मुलं नाही, गरीब आहे, पोरं सोडून गेले, पोरं चांगले नाही, असे 40 म्हातारे पंचायत सांभाळते. खाणं पिणं, कपडा लत्ता, दुखणं वाहणं, चप्पल बूट स्वेटर शाल सगळं देते त्या म्हाताऱ्याला. आणि विशेष म्हणजे त्या कामाला लोकांना देणगी लई दिली. म्हणजे लोक किती चांगले पहा. आज माझा वाढदिवस आहे, माझ्याकडून 2000 घ्या. आज माझ्या बापाची पुण्यतिथी आहे,
आमच्याकडून 5,000 घ्या, त्याच्यात खर्चायला. म्हणजे समाजाला किती चांगल्या गोष्टी मान्य आहे बघा. बोला आम्ही पुढे होत नाही, करीत नाही. माझे रस्ते चांगले, ऑफिस चांगले, शाळा चांगल्या, अंगणवाड्या चांगल्या. आमच्या तिकडे गावामध्ये 15 फुटाचा रोड असेल तर दोन्ही बाजूंना जर जागा सोडत नाही आम्ही. 30 फूट जागा आहे, 30 फुटाचा रोड. 4 फूट जागा आहे, 4 फुटाचा रोड. 8 फूट जागा आहे, 8 फुटाचा रोड. जागा सोडायचीच नाही. जागा सोडली का बाबरी मस्जिद झाली. गावात वाद होते, भांडणं होते, कशाला सोडायची. आणि आपण तिथे सिमेंट रोड केला, ब्लॉक बसवले तर लोकांना कळतं हे पंचायतचं आहे, तो पुढे येत नाही, अतिक्रमण होत नाही. अशा गोष्टी सरपंचांना एक एक करायच्या. खूप गोष्टी अशा, खूप. कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, आमचा ट्रॅक्टर आहे, दर घरी जातो, दर घरी रोज कचरा घेऊन येतो, त्याचं खत करतो. प्लास्टिक वेगळं घेतो आम्ही. कचऱ्यात खत द्यायचं नाही, प्लास्टिक द्यायचं नाही. महिला मंडळ हात जोडून विनंती आहे, प्लास्टिक कचऱ्यात टाकू नका, प्लास्टिक जाळू नका. जाळलं तर तुम्हाला कॅन्सर होतो. फेकायचं नाही, जमा करून ठेवायचं. मग तुम्ही म्हणून त्याचं काय करा, सरपंचाच्या दारी नेऊन टाका. तू पाहिन काय करायचं. आम्ही लोकांना सांगितलं कचरा बाजूला द्या, लोक काय ऐकत नाही. मग एक पिशवी केली आम्ही पंचायतच्या नावाची, मोठी. ती पिशवी दिली दर बाईला, प्रत्येक बाईला एक पिशवी दिली. हिच्यात ठेवायचं प्लास्टिक आम्ही घेऊन जाऊ, तरी बाया ऐकत नाही. काय करा, प्लास्टिक कचऱ्यात, पिशवी बाजाराला. आता 3 वर्षांनी काय केलं आम्ही साहेब, 20 रुपये किलोनं प्लास्टिक विकत घेतो लोकांकडून. एक तुकडा फेकीत नाही. आता बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठुतीच. म्हणून म्हणलं मी रानडुकरं सांभाळणं सोपं नाही, लय अवघड आहे. मी पहिलं सांगितलं, मी लय कपटी आहे, लय काळा आहे आतून बाहेर. हे असं केलं तेव्हा गाव सुधारलं. लग्नाच्या नोंदी करीत नाही बाया. मी जन्माची नोंद घ्यायचंच बंद केलं. एका बाईला अडवलं, ती म्हणे काहून घेत नाही माझ्या पोराची नोंद. म्हणलं तो लग्नात सर्टिफिकेट दाखव. ती म्हणे माझं लग्नात सर्टिफिकेट नाही. म्हणलं माझं कोणाचं आहे. तेव्हा तिला कळलं. तिला राग आला, मला शिव्या द्यायला, रडी पडली. पण सगळ्या गावाला माहीत झालं लग्नाचं सर्टिफिकेट लागतं. आता सगळं गाव लग्नाची नोंदी करू राहिले. आणि लग्नाची नोंद करायला TC जोडायला लागते. 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्न होत नाही माहीत. एखाद्या गुत्ता आहे ना. आपण मेल्याची नोंद करीत नाही. ग्रामपंचायतला 20 दिवसाचा अधिकार, 20 अधिकार संपतो. तुम्ही 6 महिन्याने गेले दाखला द्या, देता येत नाही. गावात वाद होतो, भांडणं होतो. आम्ही काय केलं, जर कोणाचं म्हातारी मेलं, तू नको येऊ बाबा, तुझ्या घरात दुःख आहे, कोणाच्या हाती अर्ज पाठव. एक अर्ज आला का त्याच्या बापाच्या मौतीला 3,000 रुपये नगदी देतो. मग ते म्हातारं मेलं रे मेलं, नोंद सरपंच हरामी पाहिजे. हे बघा, साप मेला पाहिजे, काठीने मोडली पाहिजे. अहो एवढे देऊन आम्ही 8 लाखाला नफे दे, द्यायला काय हरकत आहे, द्या. काय प्रॉब्लेम. 15 वर्ष झाले आमच्या इथे सरपंच झेंडावंदन करत नाही. कोण करतं, जी बाई पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन 1 एप्रिलला, तिच्या हाताने 15 ऑगस्टचा झेंडा.
4 महिलाच्या हाताने 4 झेंडावंदन होते आमच्या इथे. बा खुश हो. मार्च महिन्यात पैसे घेऊन मिळत ते. किती भारी आहे, चांगलं आहे ना. काय आपल्याला डोक्याला ताण आहे. पण हे करताना तुम्ही डोकं वापरायचं आणि डोकं वापरून काम केलं तर होतं. या गोष्टी करायच्याच. गावातले लोक आहेत, चुलते काका मामा यायच्या संग वाद करून प्रश्न सुटत नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची नीती अवलंबा, तुमचं काम सोपं होईल. हे सोपं आहे. एकदा एक म्हातारा आलं ऑफिसात, ग्रामसेवक नव्हता. म्हातारा चिडणलाही, मला उशीर झाला, मला जायचं, भूक लागली, ग्रामसेवक आला नाही, त्याला काय वाटत का? आलं म्हणलं तर आपलं काय करा. ग्रामसेवक आल्यावर त्या ग्रामसेवकाला सांगितलं, म्हणलं म्हातारले गरम झालं तुम्हाला. ते म्हणे आता कधी कधी उशीर होतोच. म्हणलं पण याला काही इलाज काढ रे. ते म्हण तुम्ही सांगा इलाज. मग म्हणलं त्याला सांगितलं, म्हटलं या मशनी भेटत द्या, त्या मशनी आण 2-3 मशनी आणल्या आम्ही, पंचायतमध्ये ठेवल्या. बाबा आले का वृद्धासाठी त्या मशनी, बाबाला खुर्चीवर बसायचं, बाबा इथं बसा, आणि बाबाचे पाय त्या मशनीत ऑटोमॅटिक जाते, बटन दाबून द्यायचं, त्या मशनी बाबाच्या पायाची मसाज करते. बाबा उठतच नाही ना, चट येईन आपलाच आहे, कुठे चाललाय असं. हे करायचं सरपंचांना. पण अहो गावातल्या वाडवडिलाचे पाय सुद्धा सरपंच दाबू शकतो आणि दाबायलाच पाहिजे. म्हातारा माणसाचा राग काय करते का? मी लय लोकांना सांगितलं म्हाताराला जेव्हा घाला, म्हातारा ते आम्हाला शिकी दे. म्हातारं घाण राहतं, म्हातारं खाजीत, म्हातारं असं करतं, म्हातारं पुढं ठोकतं, पिढ्या पेतं, तंबाखू खातं, काही बोलतं. हे बा म्हातारं झाल्यावर असं करतं माणूस, त्यात काय विशेष काय? पण मला हेच सांगा, तुमच्याकडे आहे की नाही आहे मला माहित नाही, पण आमच्याकडे आहे. इतकं जर म्हातारं घाण आहे तर निवडणुकीच्या दिवशी काय नवरा होता का देऊन त्याला उचलून आणलं भाडव्या? आणलं ना, खांद्यावर आणलं म्हणते, खांद्यावर. ठीक आहे, आम्ही चांगला शब्द नसन वापरला, आम्ही हलकट आहे. तुम्हाला काय समजायचं त्याच्यातून समजा, काय शिकायचं ते शिका. म्हातारे हे धन आहे आपल्या देशाचं, लक्षात ठेवा. म्हणून अंतकरणापासून सांगतो, त्याला जीव लावा, त्याला सांभाळा. हे काय कशाचे लक्षण आहे? हे नाही तर आम्ही शून्य. नसताना एवढं आहे तर असताना तुम्ही काळजी नाही घ्यायची, घ्यायलाच पाहिजे. प्रत्येक माणसानं या जुन्या धनाची किंमत केली पाहिजे, त्यांना सांभाळलं पाहिजे, त्यांची व्यवस्था केलीच पाहिजे. मग ते कोण्या जातीचा असो, कोणाच्याही असो. आम्ही या सगळ्या गोष्टी केल्यामुळं 42 CCTV कॅमेरे आहे माझ्या इथे, सगळं गाव दिसतं. बाई घराच्या बाहेर निघली का पहिले पदर घेते, नाही तर त्या मेलेला ऑफिसात दिसतात. तुमच्या इथे पण 48 कॅमेरे दिसले मला. CCTV कॅमेरे गरज आहे, विज्ञानाबरोबर चाललं पाहिजे. माझ्या इथे 27 ठिकाणी बेसिन आहे हात धुवायला रस्त्याला. हो, रस्त्याला बेसिन पाहिजेच हो, त्यांना थुकायचं कुठं? आपण जनरली काय करतो, इथं थुकू नका, मग कुठे थुका? इथं कचरा टाकू नका, मग कुठे टाका? इथं लघवी करू नका, मग पेंडीत करा. करा कुठं? इथं लघवी करा, इथं कचरा टाका, इथं थुका, असं लिहा ना. हे सोपं सोडून देते.
आम्ही 27 ठिकाणी बेसिन केले. प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका. या समाजाची नाडी ओळखायची आणि नाडी ओळखणाऱ्यांनाच सरपंच व्हायचं. सरपंचाला हे सगळं कळतं बरं का. तुम्हाला अंतःकरणापासून सांगतो, सरपंच एवढा हुशार माणूस त्या गावात पैदा होईल नाही. नंबर 1 कोला. पण तो सरपंच झालं रेडिओनी करतो. आधी लय हुशार राहतो. अहो, नवऱ्याचं मतदान एकीकडे आणि बायकोचं मतदान एकीकडे करतो तो. ही कला फक्त सरपंचात आहे, आमदारात नाही. बरोबर साहेब, मी करेल आहे ना. नवरा बायकोचं मतदान 2 ठिकाणी करणं काय कला आहे, आश्चर्य आहे जगातलं. सरपंच करतो. आणि सरपंच निवडणुकीसाठी जे केलं ना तेच आता करायचं फॉर्म्युला देणं. शाडूला फोन कर, मेवण्याला फोन कर, पैशाचा वापर कर, पाय पड, जेऊ घाल, तर माळ करायला दारू पाडली. आता काय झालं? म्हणून करावं. सरपंचाला अभ्यास पाहिजे, वेळ पाहिजे, त्याच्याकडे ज्ञान पाहिजे, लढायची ताकद पाहिजे. सरपंचाच्या जीवावर आमदार होतो, आमदाराच्या जीवावर सरपंच होत नाही. म्हणून सरपंचाने सरपंचाची ताकद ओळखली पाहिजे. लय ताकद आहे सरपंचात. पाहा ना, मी एकदा रिलायन्स वाल्याचं केबल खोदायचं होतं. साध्या रस्त्यानं, जमिनीच्या रस्त्यानं JCB चालू होतं. मी अडवलं, बोललं काय काम चालू आहे? मला वाटलं शेतकऱ्याची पाईपलाईन आहे. ते म्हणे रिलायन्सचं केबल आहे. अरे म्हणलं बंद कर. रिलायन्सचं केबल आणि मला माहित नाही सरपंचाला. गावात खुदराला मग रोड नव्हता, मातीतून. ते असं तसं बोल. म्हणलं पहिले बंद कर, नाही तर मार खाशीन घेण्या देण्याचा. तो काय संबंध? बंद केलं. त्यानं साहेबाला फोन केला. त्याच्या साहेब मला फोनवर बोलू राहिला. म्हणे द्या त्याच्याकडे. म्हणलं मी नाही घेत फोन. तो साहेबाला म्हणा ऑफिसात येऊ द्या. ते दुसऱ्याच्या ऑफिसात आलं. काहून बंद केलं? म्हणलं आम्हाला विचारलं का तो आमच्या शिवारात काम करू राहिला, खोदू राहिलं तर? म्हणे नाही. म्हणलं मग परवानगी घे ना, आम्ही देतो तुला परवानगी. ते जरा रागरागच गेला. इकडं जाय तिकडे जाय, आमदाराकडे गेलं, शिवकडे गेलं. ते सगळे म्हणे भाऊ दुसरीकडे असतं तर आम्ही बोललो असतो. तिथे काही खरं. त्यानं काय सांगितलं म्हणे, त्याने अर्ज करायला सांगितलं. तू कर म्हणे, तू डोकं लावूच नको म्हणे. त्या आला, त्यानं अर्ज केला, द्या म्हणे परवानगी. म्हणलं आता मीटिंग मध्ये ठेवीन. मला कुठं अक्कल होती याचं काय करायचं. मग शिवसाहेबाला फोन केला. म्हणलं शिवसाहेब असं असं काम आडीलं म्या. आता त्यानं अर्ज दिला, आता काय करू? शिवसाहेब म्हणे त्याच्या अर्जाची झेरॉक्स तुम्ही एक अर्ज द्या म्हणे, का आम्हाला मार्गदर्शन करा. आम्ही तुम्हाला कळवू म्हणे काय करायचं. दोन्ही पत्र पाठवले जिल्हा परिषदला. जिल्हा परिषदनं एक बांधकाम खात्याचा इंजिनियर पाठवला. माझ्या शिवारात कुठून कुठ लोक जातं ते खोदकाम ते पाहिलं, मोजलं. अर्धा किलोमीटर होतं ते मातीतलं खोदकाम. आणि आम्हाला पत्र दिलं की त्यांच्याकडून 2,35,000 घ्या, त्याला युनिव्हर्सिटी द्या. माई शपथ, मुलीची शपथ, मला काही अक्कल नव्हती त्याची. तुम्ही विचार करा हे काय चाललं असेल देशात. या अवघड ना. आम्हाला ज्ञानच नाही, पंचायतीच्या अधिकाराला चॅलेंजच नाही. आम्हाला नेट दिलं या सरकारने, पंचायतला नेट. केंद्र सरकारचं काम नीट आहे का? काम केंद्र सरकारचं. आमच्या जिल्हा परिषद सदस्यानं टेंडर घेतलं आमच्या, आणि पंचायतला नेट द्यायचं. याच्यात काही खोटं दिसतं तुम्हाला पुढं? आता काम सरकारचं, जिल्हा परिषद सदस्यानं टेंडर घेतलं, आमच्या पंचायतला वायर द्यायचं.
ते खोदीत आलं आणि माझ्या शिवारात आलं आणि मी आडीलं ना. म्हणलं नाही खोदायचं. ते म्हणे मग कसं का? म्हणलं हे जे गावात नुकसान होईल रस्त्याचं, सिमेंट रोड खोदला जाईल करतो, याचे पैसे कोण भरेल? तो म्हणे मी दुरुस्त करून देईन. म्हणलं तसं नाही. म्हणे मग? म्हणलं इंजिनियरला आण, त्याच्याकडून सर्वे कर, तो किती नुकसान होईल तेवढे पैसे पंचायतला भर, तू दुरुस्त नको करू, आम्ही करून घेऊ. ते म्हणे असं तर कुठंच पाहिलं नाही मी. म्हणलं नाही पाहिलं तू वापस जा, आमचा जिल्हा परिषद सदस्य साहेब लय हिंमत लागत याला. आणि ती हिंमत कधी येते माहिती आहे? एकाच गोष्टीवर येते, जर तुम्ही कशात दबेल नसले तर. नाहीतर ती ताकद तुमच्याकडे येऊ शकत नाही. 25 वर्षे एक हाती सत्ता होती, कोट्यवधी रुपयाची कामं झाली, मला 5-7 कोटीचे पुरस्कार मिळाले. 5 मुली, मला मुलगा नाही. 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, 25 वर्षात 25 रुपयाचा लफडा केला नाही, करायचं नाही. तेव्हा ती ताकद तुम्हाला येते, नाही तर येत नाही. सोपं नाही ते. काय पैसा पैसा. बरं माझ्या अंदाजाने आता तुम्ही भ्रष्टाचार नाही केला तरी तुम्हाला 2-5% मिळते. कशाला करायचं? तुम्ही काही नाही करायचं, राम 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 माळ जपत बसा तरी 5% येते. मग काय करायचं तुम्हाला? की जगातलं सत्य आहे, बोलायचं मोकळं, काय त्याच्यात काय आहे तर आहे. मला त्या 5%वर ऑब्जेक्शनच नाही माझं. तुम्ही रगतवडीचा लोकांचं ढेकण्यासारखं हलकट होत त्याच्यावर आहे. बरं काही लोक तर काम न करता बिल काढी दे, हे तर लईच हलकट आहे. काम न करता पाहिजे ना. मग ते काम आडीलं, मग ते व्हिडिओ शिवकडे गेला. शिवसाहेबांनी एकदा समजून पाहिलं मला. ते म्हणे राव ते काय ऐकत नाही माणूस, काय करा. 6 महिने बंद पडलं काम. तो म्हणे मी पैसे भरीत नाही. तो बी जिल्हा परिषद सदस्य, जिदीला लागला. म्हणलं जिदीचा विषय नाही त्याच्यात, तू दुरुस्त करून देणार आहे ना, मग तेच आम्ही म्हणून राहिलो का इकडे पैसे भर, आम्ही करून घेऊ. तू नाही आल्यानंतर तो काय करता आम्ही. 6 महिने पडलं. बरं केवळ आम्हालाच घ्यायचं पंचायतला नेत. शेवटी शिवसाहेबांनी एकदा फोन मला बोलिलं, अरे साहेब लय दिवस झाले काम बंद पडलं, काही करा. बरं माझ्यापासून पुढे जायचं उजून दे, ते रोखलं. काही करा म्हणे, मार्ग काढा त्याला, ते केबल जोडा. म्हणलं साहेब एक मार्ग आहे. अरे काय? म्हणलं ते नवीन मशीन निघालं म्हणते, ते खालूनच वायर घाली तर खालूनच काय वर नुकसान होत नाही. शिवसाहेबाला माहित होते ते लय महाग आहे, खर्चिक काम आहे म्हणे, आपल्याकडे मशीन कमी आहे, बाहेर आहे. लहान कुठून होईना. त्याला बोलिलं, त्याला सांगितलं ती मशीन, तेव्हा मी नाही आणली. साहेब म्हणे आणाच लागेल ते मशीन बोला. त्याला दमबाजी केली सदस्याला. 1 महिन्याच्या बाद त्यानं ते मशीन आणलं. माझ्या गावापासून 1.25 किलोमीटर, ऑफिस पासून 1.25 किलोमीटर मागं काम बंद पडेल होतं. किती? 1.25 किलोमीटर. ते मशीन तिथं लावलं 1.25 किलोमीटर. तुम्हाला माहीत असेल कदाचित त्या गोष्टी सगळ्या, कारण तुम्ही चांगल्या भागातले लोक आहेत. जेच तिथून वायर घातलं त्यांना, तर आमचा ऑपरेटर तिथं बसतो ऑफिसात, त्या खोलीत तिथं निघालं. 1 रुपयाचं नुकसान नाही. जग किती पुढे गेलं विज्ञान, आपण विज्ञानाचा फायदाच घेत नाही. त्याने गंज प्रयत्न करून पाहिले, इकून तिकून जमलं नाही. म्हणून आमदार साहेब म्हणत होते ना, टोकाचं पाहिजे. मी टोकाचंच ऐकतच नाही. स्मशानभूमी नव्हती ना, तुम्ही रस्त्यावर म्हातारा आड जाळलेलं होतं. आड उभं नाही, आड रस्त्यात बंद झालं.
आणि एकच रस्ता गावाला जायला. 3 दिवस ती राख उचलल्याची वाटच बंद होती. कलेक्टर आले, पोलीस आले, धमक्या दिल्या, जलात टाकू असं म्हणलं. टाका. ते म्हणे तुम्हाला स्मशानभूमी असताना तुम्ही इथं का जाळलं? म्हणलं मला अशा गप्पा नको शिकू. स्मशानभूमी कुठे बोटान दाखव. उद्या दाखवतो म्हणे. पेपर घेऊन आले म्हणे गट नंबर 2 ही तुमची स्मशानभूमी आहे, 1 एकर. म्हटलं साहेब हे ठीक आहे, मला तसं सांगूच नका. स्मशानभूमी कुठे बोटान दाखवा. पुन्हा म्हणे उद्या सांगू. मोजणीदार आणले. गट नंबर 2 मोजला, पाहिला. सगळ्या गट नंबर मध्ये ऊस. आणि माझ्या सख्या चुलत्याचा काय झाला असं तुम्ही विचार करा. कलेक्टरना काढून दिलं, 10 लाख रुपये दिले. स्मशानभूमी चांगली झाली. 100-150 जांभळाचे झाड आहे, त्याच्यात जांभळाचे 200 क्विंटल जांभळं निघते. जांभळं बाया महिला आमुष्याच्या दिवशी स्मशानभूमीत घुसत आहे. तिला भूत दिसत नाही, तिला जांभळं दिसते. मी म्हणलं ना, सरपंच असा पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि गावातले लोक, एक जुनं उदाहरण सांगतो. 2 उदाहरणं 5 मिनिटात आठवतो. अरे बापरे, अनेक झालं. एक जुनं उदाहरण सांगतो. का सांगतो? समाज असा काय करतो? आपण अटॅक करायचं आणि अभ्यास करायचा. आपण अभ्यास न करता अटॅक करतो. मी ज्या वेळेस 30 वर्षापूर्वी गाव हागणदारी मुक्त केलं, 3 महिन्यात केलं. माझ्याकडे यादी होती सगळ्या घराची. या घराने संडास बांधला, पण त्याच्या घरातले सगळे माणसं वापरते का? कळलं की नाही कळलं? नुसता बांधून उपयोग नाही. एक जणाचा अभ्यास होता. एक जणाने संडास बांधला, घराच्या समोर बांधला. ते शेड एक आपलं इतका लांब बांधला. त्याची खळ्याची जागा होती, खळ्याची जनावरांची. तो म्हणे मी दादा तिथं बांधीन. म्हटलं बांध. कुठं बांध, त्याला सवय तर लागून द्या. तिथे संडास बांधला. महिला मंडळ नीट आहे का? पुरुष. पहिल्या दिवशी हा माणूस संडासला गेला. तिथं शपथ खाऊन सांगतो, ही घटना सत्य आहे. आणि त्याच्या संडास शेजारी एका गरीबाचं झोपडं होतं. ते झोपड्यात राहत होते. हा संडासला गेला आणि ती बाई झोपड्याच्या बाहेर भाकरी करीत होती. काय योगायोगी बघा, नीट अभ्यास करा. ती बाई भाकरी करीत होती. तो आवाज याला येत होता, म्हणून याला संडास होईना. मी हे उदाहरण का सांगितलं? आम्ही अभ्यास करायला पाहिजे समाजाचा. त्याला संडास का होईना याच्यातलं आणखीन एक गुपित वेगळं आहे. त्याच्या मनाने शंका खाल्ली की जर तिचा आवाज मला येतो आणि त्याने दुसऱ्याची जायचं बंद केलं ना. आमची माणसं म्हणे दादा तू 1 दिवस गेला, आता जात नाही. अरे ही काय गडबड झाली? आता विचारा, तू सांगायचं नाही. मग त्याच्या लायकीचा त्याचा जोडीदार, त्याचा दोस्त सापडीला, त्याला हे सगळं सांगितलं. म्हणलं कारण काय मला आणि सापडून. मग त्यानं हे कारण सापडून आणलं. मग आम्हाला कळलं. मग आमच्या एका सदस्यानं त्याला इलाज सांगितलं. म्हणे भाऊ तू म्हणतो ते खरं आहे, असं होऊ शकतं म्हणे, आवाज जाऊ शकतो. त्याला एक इलाज आहे म्हणे. काय? तू गेल्या गेल्या नळ चालू कर डाबड्यात, तो ओरकून घे म्हणे. झालं काय त्याला? काय मी का सांगितलं नीट लक्षात घ्या.
समोरचा माणूस असा का करतो याचा अभ्यास आपण आधी केला पाहिजे. मी सायकली आणल्या 15 ऑगस्टला वाटायला महिलाला 25. ग्रामसेवक म्हणे 25 सायकली कोणाला वाटीन? म्हणलं कोणाला देऊ? आण बायाला द्यायच्या, आपल्याला कामाला जात्या कुठं तर फुकट, काही आठ नाही, जातीची नाही, काही नाही, काही नाही. दौंडी दिली, माझ्याकडे लाऊडस्पीकर आहे दौंडी द्यायला, 18 लाऊडस्पीकर आहे, 18 सगळ्या गावात ऐकू जातं. रोज सकाळी 7 वाजता राष्ट्रगीत होतं आमच्या इथं, त्या लाऊडस्पीकरवर सगळ्या गावाला कळतं. 25 सायकली आणल्या 13 ऑगस्टला, 15ला वाटायच्या. अर्ज द्या म्हणलं, ज्या बायाला सायकलीची गरज आहे अर्ज द्या. 50 अर्ज आले, 50 किती? 50 घरे किती? 800. अर्ज किती आले? 750 लोकांना अर्ज केले नाही. काऊन केले नाही माहिती आहे? त्याला माहित होतं एक काळ काही सायकल द्यायचं, कशाला इज्जत घालायची. 50 बायांना अर्ज केले. ग्रामसेवक म्हणे 50 अर्ज आले, आता काय करता? सायकली 25 आहे. म्हणलं बोलवता 50 बायाला, बोलिलं. मिटिंग घेतली 14 ऑगस्टला. म्हणलं ताई सायकली 25, अर्ज 50, मग आता काय करता? म्हणलं 25 आता देऊ, 25-26 जानेवारीला देऊ, आहे की नाही? त्या म्हण चालन दादा, ठीक आहे. म्हणलं प्रश्न असा आहे, आता कोणत्या 25 द्यायच्या? ते म्हणे तुम्ही जसं ठरेन तसं. म्हणलं एक काम करा, जी बाई मला गावातून एक चक्कर मारून आणीन सायकलीवर दाखील, तिचा नंबर पाहिजे. जे बाया उठल्यान घरला पळाल्या, एकीला सायकल आणता येत नव्हती. अर्ज काय केलं? हे लोक गावातले ना लय कलाकार, म्हणून सरपंच तसा पाहिजे. मी एकदा तुम्हाला म्हणलो होतं, शेवटी मला आठवलं ते सांगा ना. आठवलं एवढं उदाहरण सांगतो. ते वडाची पूजा जी तुम्ही करता ना, मी विचार केला की महिलाला वड लय आवडत पूजा. आता कधी आहे ना? पुढच्या आठवड्यात, महिन्यात आहे. तुम्ही वडाची पूजा करणार सगळ्या. मग मी काय म्हणलं, ग्रामसेवकाला वडाचे रोपा जागा गल्लीत काय वड लावते तुला? म्हणलं तू डोक्याला ताण नको करून घेऊ, तू ग्रामसेवक आहे, आम्ही सरपंच आहे, आमच्या डोक्याला डोकं नको लावू. आपण त्याच्या हातात देऊ तर कुठं लावू? गेला ग्रामसेवक, 100 भर रोपं काहीतरी आणले त्यांना, 70-80. लाऊडस्पीकर मध्ये दौंडी शिपायला लिहून दिली. काय दौंडी होती नीट आहे का? ही पण सत्य घटना आहे. मी मोगम काय बोलत नाही, अंदाजे काही सांगत नाही, पुस्तकातलं वाचून. दौंडी अशी होती, उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, त्याच्यासाठी ग्रामपंचायतनं वडाचे रोप आणले. वडाचे रोप पूजणं लय पुण्याचं काम आहे. वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. महिलाला विनंती आहे की आपलं वड घेऊन जा, वडाची पूजा करा. फक्त आपल्या वडाची पूजा करा, दुसऱ्याचे वड पूजू नका. हे दौंडीत सांगितलं. जे बाया पळत आल्या, आमचं वड द्या, आमचं वड द्या, 5 मिनिटात वडे गेले. शंकर दादा ग्रामसेवक तर पाहतच राहिला. अरे काय झालं म्हणलं, असंच इथे 2-3 महिला मागं थांबल्या. आमची चुलती होती, एक भाऊजाई होती, एक गावातली बाई होती. मला बोलू शकते अशा बाया. त्या म्हणे भास्कर, तो वड दिले चांगली गोष्ट आहे म्हणे, आमचं काही म्हणणं नाही, पण तू खरंच सांग वड लावा कुठं म्हणे? गल्लीत घरापुढे वड लावता येतो का म्हणे? म्हणलं नाही लावता येत. मग काय कुतळा घातला म्हणे, तो धर्म संकट आणला, आम्ही काय करायचं? म्हणलं एक काम करा ताई, वड कुंडीत लावा, वट्यावर ठेवा, कुठं जागा लागते? हा हे बरं आहे म्हणलं, याला सोपं आहे. या वड सावित्री पौर्णिमेला तुम्ही पण कुंडीत वड लावून वट्यावर ठेवा. ठेवता का? हा चांगला आहे. तुम्ही माझ्या सख्या बहिणीसारख्या आहे, लाडक्या नाही सख्या. मी तुम्हाला 1500 देऊ शकत नाही,
पण मी सल्ला देऊ शकतो. सल्ला देऊ ना, देऊ ना ताई. वडाच्या कुंडीत जर वड लावला आणि वट्यावर ठेवला, त्याचे आतोनात फायदे. त्याच्यापैकी एक फायदा सांगतो, आता उशीर झाला. काय फायदा आहे? वड जर कुंडीत लावला आणि वट्यावर ठेवला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. जर वड्या खोड्याला लावला तर त्याला लय पारुंब्या फुटा द्या. ती आधी तर लई टाळ्या वाजी, ती लय अनुभव दांडगा देत. म्हणून आपला वड आपल्या डोळ्यापुढं. महिला मंडळ, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लय भोळे हो. तुमच्या लक्षात कसं येत नाही? माणूस मोठा हरामी आहे, त्याने तुळस डोळ्यापुढे ठेवली. तुम्हाला कधी कळत? तुळस बी डोळ्यापुढे पाहिजे आणि वड पण डोळ्यापुढेच पाहिजे. हे शिक्षण पण सरपंचांना द्यायचं आणि सरपंचांना काळजी घ्यायची. पुन्हा मला इथं बोलवलं, आदर सत्कार केला, ऐकून घेतलं, खूप चांगला कार्यक्रम केला, चांगली गोष्ट केली. आमच्या तिकडे स्वाध्याय परिवार चालतो. स्वाध्याय परिवार माहिती आहे का? पांडुरंग शास्त्रीचं. ते दरवेळेस प्रवचनाला येते आठवड्याला आणि घरोघर जाते, बोलवते, या या. एकदा मला बोलवायला आले ते. मी सगळ्या धर्मपंथात जातो आणि दादा प्रवचनाला या संध्याकाळी. म्हणलं येतो. तेवढ्यात माझी बायको बाहेर आली. तिने पाहिली आणि हे तुमच्या घरचे आहे का? म्हणलं हा. यायला बी घेऊन या म्हणे. म्हणलं घेऊन ये. तर माझ्या बायकोची व्याख्या तुम्हाला काय सांगा. मी कितवी शिकलेला आहे? 7वी. ती माझ्यापेक्षा 7 वर्गानं माग आहे. जगातली नंबर 1 ची भोळी. लग्न झालं, तिला स्वयंपाक येत नव्हता, साडी नेसता येत नव्हती दादा. मी निंदा नाही करत तिची, ती जशी आहे तशी होती. त्यात काय? आता कधी हुशार झाली, मला शिकिती. ऐकून ऐकू सगळ्याच्याच शिकित येतात. ती शिकित अक्कल असू का नसू, बाई शिकिती एवढं चांगलं आहे. बरं हा ना, कोणाची बायको शिकिती चांगलं आहे. आता ते घेऊन या म्हणलं. म्हणलं या बाईला कसं काय न्या गावात. आता तिलाच भोळी होती ना, तिला काही कळतच नव्हतं. नेलं, मंदिरापुढे बसलो. कार्यक्रमाला उशीर होता. ती ताई काय म्हणे, आयोजक दादा 15 मिनिटा उशीर आहे, आपण एक खेळ खेळू. म्हणलं काय खेळ आहे? म्हणे जोडी जोडीचे खेळ. अरे बापरे म्हणे, जोडी जोडीचे खेळ म्हणजे इथे संग खेळ खेळायचा? गेलं मेला सरपंच. तू आता तो काही खरं नाही. तो म्हणलं इलाज बी नाही. तो म्हणलं खेळ समजून सांगा आम्हाला. सत्य घटना आहे. त्या ताईने खेळ समजून सांगितलं. महिला नीट ऐका तुम्ही पण. तो खेळ असा होता, महिला एका बाजूने बसल्या, पुरुष एका बाजूने लईने. महिलाला लक्ष्मी म्हणत होते, पुरुषाला नारायण. लक्ष्मी नारायण. तो खेळ असा होता, लक्ष्मीला एक प्रश्न कानात विचारायचा, 1 2, आणि तिच्या नावानं उत्तर लिहून घ्यायचं. तिनं जे उत्तर दिलं ते तोच प्रश्न तिच्या नवऱ्याला विचारायचा. गपचिप त्यानं उत्तर द्यायचं, ते लिहून घ्यायचं. दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे. खेळ कळला का? याला काय, हिनं काय उत्तर दिलं त्याला माहित नाही, पण उत्तर सारखं आलं पाहिजे. उदाहरणार्थ बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? बाईने सांगितलं राहुल गांधी. नवऱ्याला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? यानं सांगितलं नरेंद्र मोदी. उत्तर चुकलं. दोघांचं एक नाही आलं, मार्क नाही. आणि दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव, तर उत्तर बरोबर आहे. 10 पैकी 10. कळलं का? उत्तर काही असू पण दोघांचं एक पाहिजे. असा खेळ होता तो दादा. माझ्या बायकोला प्रश्न विचारला, सगळ्या बायाला विचारले.
सगळ्या बायानं उत्तर दिले. आमच्यावर बारी आली, माणसाला विचारलं, मला माझ्यावर बारी आली, मला विचारलं तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय. मला मुली, माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख होती 1/1/83. पहिल्या मुलीची जन्मतारीख 1/1/83. आता सांगायची तो खेळाचा नियम काय आहे, दोघांचे एक आलं पाहिजे ना. अरे म्हणलं होती हिनं काय सांगितलं असेल, चांगला विचार केला आणि मी उत्तर देऊन टाकलं. म्हणलं मला काय माहित नाही भाऊ, 100% बरोबर आलं. तेच सांगितलं होती ना, मला काय माहित नाही. वास्तविक पाहता 1/1/83 हे उत्तर मला माहित होतं, पण मी सांगितलं. त्याचं कारण असं आहे की मला माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होतं. या जगात तुम्ही किती शिकले याला काही मान नाही, या जगात तुमच्यापाशी किती पैसा आहे यालाही काही मान नाही. मग या जगात तुम्हाला किती जणाला घेऊन चालता येतं त्याच्यावर तुमची किंमत आहे. मी पहिला चेअरमन पाहिला खाली बसलेला, की घेऊन चालायची जी तुमची ताकद आहे, परमेश्वर तुम्हाला कमी पडणार नाही. माणसाला लागतच काय हो, स्वतःपेक्षा जगाच्या कल्याणाची इच्छा करत राहा आयुष्यभर. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपण, देव तिथेच आहे. कोणी काही म्हणलं तरी जायचं अंबानीला पण आहे, जायचं मोदी साहेबाला पण आहे, जायचं तुम्हाला पण आहे, जायचं आम्हाला पण आहे. कशासाठी कमवायचं आणि चोऱ्या करून काऊन कमवायचं. उत्तम व्यवहारे जोडून या धन, महाराजांनी सांगितलं. तुमचं आम्ही महाराजांचेच पाईक आहे, आम्ही छत्रपतीचे पाईक आहे. जगाचं ज्ञान जर कोणी दिलं असेल तर ते तुकाराम महाराजांनी दिलं. इतकं सोपं आणि साधं ज्ञान जगात नाहीये पुढं. एक अभंग कैक लाख कोटी अब्ज कोटीचा आहे. सरपंचानं गाथ्याचा अभ्यास केला पाहिजे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे. विकास हा गाथ्यात दळलेला आहे. विकास कोणी म्हणून हे येड आहे काय, हो विकास गाथ्यात आहे, विकास ज्ञानेश्वरीत आहे. म्हणून आम्ही गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जोपासले पाहिजे आणि या समाजाला घेऊन चाललं पाहिजे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणून साहेब तुमची जी वृत्ती आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलिलं, विविध क्षेत्रातल्या लोकांना बोलिलं, त्यांच्याशी प्रेम टिकून ठेवलं. तुम्ही एकमेकाशी निवडणूक अपोजिट लढले सगळे, तरीही पण आज एकत्र बसले. ही तुमच्या तालुक्याची खासियत, ही तुमच्या पुढाऱ्याची खासियत. असेच एका विचारानं राहा. तालुक्याच्या गावाच्या विकासासाठी एकत्र या. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण राहून द्या. तुमच्या प्रगतीला मी आशीर्वाद द्यायची गरज नाही. तुमच्या विघ्नहर्ता समर्थ आहे. पुन्हा एकदा बोलायच्या नादात एक अर्धा शब्द चुकीचा गेला असेल, कान धरून माफी मागतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागा गल्लीत काय वड लावते तुला, म्हणलं तू डोक्याला ताण नको करून घेऊ. तू ग्रामसेवक आहे, आम्ही सरपंच आहे, आमच्या डोक्याला डोकं नको लावू. आपण त्याच्या हातात देऊ तर कुठं लावू. गेला ग्रामसेवक 100 भर रोप काहीतरी आणले त्यांना 70-80. लाऊडस्पीकर मध्ये दौंडी शिपायला लिहून दिली. काय दौंडी होती नीट आहे का, ही पण सत्य घटना आहे. मी मोगम काय बोलत नाही, अंदाजे काही सांगत नाही, पुस्तकातलं वाचून. दौंडी अशी होती, उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, त्याच्यासाठी ग्रामपंचायतनं वडाचे रोप आणले. वडाचे रोप पूजणं लय पुण्याचं काम आहे. वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. महिलाला विनंती आहे की आपलं आपलं वड घेऊन जा, वडाची पूजा करा. फक्त आपला वडाची पूजा करा, दुसऱ्याचे वड पूजू नका. हे दौंडीत सांगितलं. जे बाया पळत आल्या, आमचं वड द्या, आमचं वड द्या. 5 मिनिटात वडे गेले. शंकर दादा ग्रामसेवक तर पाहतच राहिला. अरे काय झालं म्हणलं, असंच इथे 2-3 महिला माग थांबल्या. आमची चुलती होती, एक भाऊजाई होती.
एक गावातली बाई होती, मला बोलू शकते अशा बाया. त्या म्हणे भास्कर, तो वड दिले चांगली गोष्ट आहे म्हणे, आमचं काही म्हणणं नाही, पण तू खरंच सांग वड लावा कुठं म्हणे. गल्लीत घरापुढे वड लावता येतो का म्हणे. म्हणलं नाही लावता येत. मग काय पुतळा घातला म्हणे, तो धर्म संकट आणला, आम्ही काय करायचं. म्हणलं एक काम करा ताई, वड कुंडीत लावा, वट्यावर ठेवा, पुढे जागा लागती. हा हे बरं आहे म्हणलं, याला सोपं आहे. या वड सावित्री पौर्णिमेला तुम्ही पण कुंडीत वड लावून वट्यावर ठेवा. ठेवता का. हा चांगला आहे. तुम्ही माझ्या सख्या बहिणीसारख्या आहे, लाडक्या नाही सख्या. मी तुम्हाला 1500 देऊ शकत नाही, पण मी सल्ला देऊ शकतो. सल्ला देऊ ना, देऊ ना ताई. वडाच्या कुंडीत जर वड लावला आणि वट्यावर ठेवला, त्याचे आतोनात फायदे. त्याच्यापैकी एक फायदा सांगतो, आता उशीर झाला. काय फायदा आहे. वड जर कुंडीत लावला आणि वट्यावर ठेवला, तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. जर वड्या खोड्याला लावला तर त्याला लई पारुंब्या फुटा द्या. ती आधी तर लई टाळ्या वाजी, ती लय अनुभव दांडगा देतो त्याला. म्हणून आपला वड आपल्या डोळ्यापुढं. महिला मंडळ, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लई भोळे हो. तुमच्या लक्षात कसं येत नाही. माणूस मोठा हरामी आहे, त्याने तुळस डोळ्यापुढे ठेवली. तुम्हाला कधी कळत. तुळस बी डोळ्यापुढे पाहिजे आणि वड पण डोळ्यापुढेच पाहिजे. हे शिक्षण पण सरपंचांना द्यायचं आणि सरपंचांना काळजी घ्यायची. पुन्हा मला इथं बोलवलं, आदर सत्कार केला, ऐकून घेतलं, खूप चांगला कार्यक्रम केला, चांगली गोष्ट केली. आमच्या तिकडे स्वाध्याय परिवार चालतो. स्वाध्याय परिवार माहिती आहे का, पांडुरंग शास्त्रीचं. ते दरवेळेस प्रवचनाला येते आठवड्याला आणि घरोघर जाते, बोलवते, या या. एकदा मला बोलवायला आले ते. मी सगळ्या धर्मपंथात जातो. आणि दादा प्रवचनाला या संध्याकाळी. म्हणलं येतो. तेवढ्याच माझी बायको बाहेर आली. तिने पाहिली आणि हे तुमच्या घरचे आहे का. म्हणलं हा. यायला बी घेऊन या म्हणे. म्हणलं घेऊन ये. तर माझ्या बायकोची व्याख्या तुम्हाला काय सांगा. मी कितवी शिकलेला आहे. 7वी. ती माझ्यापेक्षा 7 वर्गानं माग आहे. जगातली नंबर 1 ची भोळी. लग्न झालं, तिला स्वयंपाक येत नव्हता, साडी नेसता येत नव्हती दादा. मी निंदा नाही करत तिची, ती जशी आहे तशी होती. त्यात काय. आता का हुशार झाली, मला शिकिती. ऐकून ऐकू सगळ्याच्याच शिकित आहे. ती शिकी अक्कल असू का नसू, बाई शिकिती एवढं चांगलं आहे. बरं हा ना, कोणाची बायको शिकिती चांगलं आहे. आता ते घेऊन या म्हणलं. म्हणलं या बाईला कसं काय नाही गावात. आता तिलाच भोळी होती ना, तिला काही कळतच नव्हतं. नेलं मंदिरापुढे बसलो. कार्यक्रमाला उशीर होता. ती ताई काय म्हणे, आयोजक दादा 15 मिनिटा उशीर आहे, आपण एक खेळ खेळू. म्हणलं काय खेळ आहे. म्हणे जोडी जोडीचे खेळ. अरे बापरे म्हणे, जोडी जोडीचे खेळ म्हणजे इथे संग खेळ खेळायचा. गेलं मेला सरपंच तू आता, तो काही खरं नाही. तो म्हणलं येलाच बी नाही. तो म्हणलं खेळ समजून सांगा आम्हाला, सत्य घटना आहे. त्या ताईने खेळ समजून सांगितलं. महिला नीट ऐका तुम्ही पण. तो खेळ असा होता, महिला एका बाजूने बसल्या, पुरुष एका बाजूने लईने. महिलाला लक्ष्मी म्हणत होते, पुरुषाला नारायण. लक्ष्मी नारायण. तो खेळ असा होता, लक्ष्मीला एक प्रश्न कानात विचारायचा, 1 2 आणि तिच्या नावानं उत्तर लिहून घ्यायचं. तिनं जे उत्तर दिलं ते तोच प्रश्न तिच्या नवऱ्याला विचारायचा. गपचिप
त्यांना उत्तर द्यायचं, ते लिहून घ्यायचं. दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे. कळला का? याला काय, येणं काय उत्तर दिलं त्याला माहित नाही, पण उत्तर सारखं आलं पाहिजे. उदाहरणार्थ बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, बाईने सांगितलं राहुल गांधी. नवऱ्याला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, यानं सांगितलं नरेंद्र मोदी. उत्तर चुकलं. दोघांचं एक नाही आलं, मार्क नाही. आणि दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव, तर उत्तर बरोबर आहे 10 पैकी 10. कळलं का? उत्तर काही असू पण दोघांचे एक पाहिजे, असा खेळ होता तो दादा. माझ्या बायकोला प्रश्न विचारला, सगळ्या बायाला विचारले, सगळ्या बायानं उत्तर दिले. आमच्यावर बारी आली, माणसाला विचारलं, मला माझ्यावर बारी आली, मला विचारलं तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय. मला मुली, माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख होती 1/1/83. पहिल्या मुलीची जन्मतारीख 1/1/83. आता सांगायची तो खेळाचा नियम काय आहे, दोघांचे एक आलं पाहिजे ना. अरे म्हणलं होतं हिनं काय सांगितलं असेल, चांगला विचार केला आणि मी उत्तर देऊन टाकलं. म्हणलं मला काय माहित नाही भाऊ, 100% बरोबर आलं. तेच सांगितलं होतं तिनं, मला काय माहित नाही. वास्तविक पाहता 1/1/83 हे उत्तर मला माहित होतं, पण मी सांगितलं. त्याचं कारण असं आहे की मला माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होतं. या जगात तुम्ही किती शिकले याला काही मान नाही, या जगात तुमच्यापाशी किती पैसा आहे यालाही काही मान नाही. मग या जगात तुम्हाला किती जणाला घेऊन चालता येतं त्याच्यावर तुमची किंमत आहे. मी पहिला चेअरमन पाहिला खाली बसलेला, की घेऊन चालायची जी तुमची ताकद आहे, परमेश्वर तुम्हाला कमी पडणार नाही. माणसाला लागतच काय हो, स्वतःपेक्षा जगाच्या कल्याणाची इच्छा करत राहा आयुष्यभर. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपण, देव तिथेच आहे. कोणी काही म्हणलं तरी जायचं अंबानीला पण आहे, जायचं मोदी साहेबाला पण आहे, जायचं तुम्हाला पण आहे, जायचं आम्हाला पण आहे. कशासाठी कमवायचं आणि चोऱ्या करून काऊन कमवायचं. उत्तम व्यवहारे जोडून या धन, महाराजांनी सांगितलं तुमचं. आम्ही महाराजांचेच पाईक आहे, आम्ही छत्रपतीचे पाईक आहे. जगाचं ज्ञान जर कोणी दिलं असेल तर ते तुकाराम महाराजांनी दिलं. इतकं सोपं आणि साधं ज्ञान जगात नाहीये पुढं. एक अभंग कैक लाख कोटी अब्ज कोटीचा आहे. सरपंचानं गाथ्याचा अभ्यास केला पाहिजे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे. विकास हा गाथ्यात दळलेला आहे. विकास कोणी म्हणून येडे काय हो, विकास गाथ्यात आहे, विकास ज्ञानेश्वरीत आहे. म्हणून आम्ही गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जोपासले पाहिजे आणि या समाजाला घेऊन चाललं पाहिजे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणून साहेब तुमची जी वृत्ती आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलिलं, विविध क्षेत्रातल्या लोकांना बोलिलं, त्यांच्याशी प्रेम टिकून ठेवलं. तुम्ही एकमेकाशी निवडणूक अपोजिट लढले सगळे, तरीही पण आज एकत्र बसले. ही तुमच्या तालुक्याची खासियत, ही तुमच्या पुढाऱ्याची खासियत. असेच एका विचारानं राहा. तालुक्याच्या गावाच्या विकासासाठी एकत्र या. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण राहून द्या. तुमच्या प्रगतीला मी आशीर्वाद द्यायची गरज नाही. तुमच्या विघ्नहर्ता समर्थ आहे. पुन्हा एकदा बोलायच्या नादात एक अर्धा शब्द चुकीचा गेला असेल, कान धरून माफी मागतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.